नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला मध्ये आपले स्वागत. लातूरच्या कर्तव्यदक्ष व संवेदनशील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लिहिलेल्या फायलीच्या पलीकडे या पुस्तकाचे नुकतेच दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भेटलेल्या माणसांच्या जिवंत कथा या पुस्तकात मांडलेले आहेत. या संदर्भातील हा वृत्तांत आहे. प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सोमनाथ रोडे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडमचे पती प्राध्यापक गणेश घुगे व द युनिक फाउंडेशनच्या अश्विनी घोटाळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अश्विनी घोटाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर वैशाली चपळगावकर टेकाळे, अंजली देशमुख, शिक्षणाधिकारी तथा कवयित्री तृप्ती अंधारे, विवेक सौताडेकर यांनी पुस्तकाचे अभिवाचन केले. पाहूया आता या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत. मी विचार केला की प्रशासकीय कामामध्ये तिला जे काही यश मिळालं आहे त्याचं कारण काय, त्याचं सिक्रेट काय, रहस्य काय आहे. यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की इंटेलिजन्स क्वोशंट, ज्याला IQ असं म्हणतो, तो असणं गरजेचा असतो. तो सगळ्यात असतो म्हणूनच तुम्ही त्या पदापर्यंत जातात. पण वर्षामध्ये इमोशनल क्वोशंट, इमोशनल इंटेलिजन्स खूप जास्त आहे. तिला आपल्या स्वतःची क्षमता कळलेली आहे, आपण काय करू शकतो, आपण काय करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिला तिच्या स्वतःच्या भावनांवर, इमोशन्सवर कंट्रोल करता येतो. कितीही ती वाद असू द्या, तिचं जे वर्तन असतं एकदम शांत असतं. आताच उल्लेख केला सरांनी की मॅडम नेहमी हसतच असतात. किती टेन्स असू द्या, कुठलीही परिस्थिती असू द्या, मी जितक्या वेळेला मॅडमला भेटलेलो आहे त्यावेळेला मला असं दिसलं की कधीही त्या टेन्शनमध्ये नसतात. तर माझ्या मते हेच कारण आहे. नंतर ज्यावेळेला व्हेन वी टॉक अबाउट द इमोशनल इंटेलिजन्स, एम्पॅथी, इट इज डिफरंट फ्रॉम द सिम्पॅथी. एखाद्या हाताखालच्या व्यक्तीने चांगलं काम केलं नाही, त्याला रागवणं किंवा वाईट वाटणं हा भाग वेगळा. पण तो नेहमीच चांगलं काम करतो आणि आज का केलं नाही, यावेळेला काय झालेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम आहे की नाही, आणि ती त्यांच्या भूमिकेत जाते, त्याला विचारते, त्याला बोलतं करते आणि काय कारण आहे भाऊ की यावेळेला तू परफॉर्म केलं नाही हे ती समजून घेते आणि त्याला मोटिवेट करते चांगलं काम करण्यासाठी. हा एक फार विलक्षण गुण तिच्यामध्ये आहे. शी इज अ व्हेरी गुड मोटिवेटर. ती खूप छान तऱ्हेने सगळ्यांना मोटिवेट करू शकते, टीमला, तिच्या फक्त टीमलाच नाही. हे काही आपण जे सांगतो आहोत ते गुण काय फक्त आपण प्रशासकीय कामामध्येच वापरत नाही. खरं तर आज पहिल्यांदा बोलताना टेन्शन आलंय, कारण जिल्हाधिकारी म्हणून बोलत नाहीये. जिल्हाधिकारी बोलताना टेन्शन नसतं, तो माझ्या सरावाचा भाग आहे. आज लेखिका म्हणून बोलताना खरंच टेन्शन आलंय. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, अत्यंत कमी कालावधीत इंद्रजित भालेरावजी आम्ही आपल्याला इन्व्हाइट केलं आणि आपण आले. डॉक्टर आदरणीय सोमनाथजी रोडे, आदरणीय लातूरचे पितृतुल्य व्यक्तिमत्व लक्ष्मीरमणजी लाहोटीजी, ज्यांच्यामुळे माझ्या लेखणीला आज मूर्त स्वरूप आले, ते युनियन पब्लिकेशनचे डॉक्टर विवेक घोटाळे, अश्विनी. तसेच या सर्व प्रवासात सतत ध्रुव ताऱ्यासारखं माझ्या मागे अखंड भक्कम साथ देणारे माझे पती, माझ्याविषयी ज्यांना हक्क आहे, अधिकार आहे आणि सार्वजनिक प्रसंगी पहिल्यांदा ज्यांनी माझ्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या वेळेत भावना व्यक्त केल्या आहेत, असे माझे पती श्री गणेश घुगे. मंचासमोर बसलेले सर्व साहित्यिक मंडळी, पत्रकार बंधू भगिनींनो, माझे सहकारी, मित्र परिवार आणि सर्व लातूरकर. खरं तर आज मी माझं पहिल्यांदा आयुष्यात लिहून आणलंय, कारण मला असं वाटतं की माहित नाही, काही सुटेल, काही राहील, काहीच मनात राहील. नेहमी मी बोलले तर अशी जाते आणि बोलते, तुम्हाला माहिती आहे. स्फूर्त सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. खास माझ्या आग्रहास्तर उपस्थित राहिलेले, मी आज म्हणणार नाही SPCO वगैरे काहीच,
अमोलजी, राहुलजी, मानसी आणि अविनाश. लातूरच्या या पवित्र भूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आणि गंजगोलाईच्या महालक्ष्मीच्या साक्षीने आज या मंगल क्षणी आपल्या सर्वांसमोर लेखिका म्हणून उभं राहण्याचा योग आला, हे मी माझं भाग्य समजते. आजचा माझा लेखणीचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील की तो लातूरून सुरू झाला. खरं तर आजचा संवाद मनोगत हे जिल्हाधिकारी म्हणून नाही तर एक लेखिका म्हणून करताना मला स्वप्नपूर्तीचा आनंद प्राप्त होत आहे. कारण लहानपणापासून मी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं. आपण सगळे या जगात आलो ते फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या आयुष्यात थोडासा प्रकाश मिळावा, थोडासा आधार व्हावा, थोडं माणुसकी जपता यावी आणि कदाचित या एका विचारातूनच फायलिंगच्या पलीकडे ललित कथांवर आधारित पुस्तकांचा हा केवळ एक प्रकाशन सोहळा नाही तर माझ्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या संवेदनांचा, आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि भावनांच्या, अनुभवांच्या स्पर्शाचा एक सुंदर उत्सव आहे असं मी मानते. कार्यक्रमाला वेळ होत असला आणि थोडंसं आपल्याला बिअर करावं लागलं तरी 3 वर्ष आपल्या सगळ्यांच्या सेवेशी असल्यामुळे तुम्ही नक्कीच बिअर कराल याची मला खात्री आहे. लातूरकरांनो, लातूर हे माझ्यासाठी फक्त कार्यक्षेत्र, कर्मभूमी नाही तर आज मला जाणवतंय हा माझा परिवार आहे, हे माझं माहेर आहे. या शहराने मला एक यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून ओळख देताना कित्येक वर्षाचे माझे अनुभव शब्दबद्ध करण्याची प्रेरणा दिली. इथल्या माणसांनी, इथल्या अनुभवांनी नेहमीच माझ्या संवेदनांना एक नवीन आयाम दिला. फायलिंगच्या पलीकडे या नावामध्ये एक कुतूहल आहे. हे नाव ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी माझ्या लोकांना काय लिहिलंय मॅडम फायलिंगच्या पलीकडे? फायलीच्या पलीकडे काय असतं माझ्यासाठी? फाईल म्हणजे एक कागद नाही, त्या प्रत्येक फाईलच्या मानामागे एक माणूस असतो, त्याची कहाणी असते, त्याचे अश्रू, त्याचे संघर्ष, कधी कधी त्याने जिद्दीने मिळवलेली यशोगाथा असते. आपण प्रशासनाला अनेकदा वृक्ष म्हणतो पण त्या फाईलच्या पलीकडे पण ना एक जिवंत, हळवं आणि स्पंदनशील जग पण असतं. त्या फाईलमध्ये शब्द कमी असतात, भावना खूप खोलवर असतात. प्रशासनात काम करताना असंख्य माणसं दररोज भेटत असतात. कधी एखाद्या आईच्या डोळ्यातील व्याकुळता, कधी एका शेतकऱ्याच्या हातातील झीज, कधी मुलींच्या डोळ्यातील स्वप्न, मॅडम तुम्ही आहेस आहात का? कधी एका स्त्रीचं निशब्द धैर्य, कधी एका जखमी हरणाच्या पिल्लाला पाहताना मन अस्वस्थ होतं. कधी एखाद्या सामान्य माणसाने उभारलेल्या पाणपोईत असामान्य माणुसकी दिते आणि मी सुद्धा पाणपोई माझ्या घरासमोर उभी करते, ती प्रेरणा मिळते सामान्य माणसाकडून. या सगळ्या भेटी, या सगळ्या कथा कधी दौऱ्यावर, कधी प्रवासात हळूहळू मनात साचत गेल्या आणि मग वाटलं, ठरवलं हे फक्त अनुभव म्हणून नाही ठेवायचे, हे जपायचं आहे, हे सांगायचं आहे. या सगळ्या कथा शब्दात जिवंत व्हायला हव्या. पण या पदावर ना जिल्हाधिकारी म्हणून काम करताना हे साहित्य रूपामध्ये आणणं ही तारेवरची कसरत होती. आज सुद्धा 31 मार्च आहे. रात्री 12:30ला फायली संपलेल्या आहेत. सकाळी एअरपोर्ट सुरू झालेला आहे आणि मला माहिती आहे रात्री 12 वाजेपर्यंत संचिका चालणार आहे. पण हे पुस्तक लिहिताना काही प्रसंग पुन्हा पुन्हा जगावे लागले. काही प्रसंग लिहिताना लिटरली हात थरथरले. ही जी बोट, जी आईची बोट, जी सापडतानाची जी व्यथा होती वैशाली, तो खूप सुंदर मांडली. माझा हा प्रवास प्रशासकीय नाही, हा माझा मानवी प्रवास आहे. कारण मला नेहमी वाटतं प्रगल्भता मोठ्या घटनांमधून नाही तर छोट्या छोट्या माणसांकडून शिकायला मिळते. हे पुस्तक म्हणजे सामान्य माणसातील असामान्यतेचा शोध आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. माझ्या आयुष्यातील मला घडवणारी, मला प्रेरणा देणारी निवासस्थानं. सर्वात पहिले छत्रपती संभाजीनगरमधील माझं स्वतःचं घर सुशीला. स्वर्गीय सासूबाईंचं नाव, अत्यंत कणखर व्यक्तिमत्व आणि त्यांनी मला कणखर व्हायला शिकवलं. त्या निवासस्थानातून मला ते बळ मिळालं. नांदेडचं फुलोरा आणि लातूरचं पारिजातक. पारिजातकाचं एक वैशिष्ट्य असतं, मला वाटतं निव्वळ योगायोग नसेल मी जिल्हाधिकारी लातूर म्हणून येणार.
ते स्वतःच्या फांदीवर उमलतं, पण सडा मात्र दुसऱ्याच्या अंगात टाकतं. सुगंध स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देतं. आणि माझ्या या ललित कथामधील व्यक्ती ही अगदी अशाच आहेत. स्वतः झिजून मेहबूबच्या सुनो इतरांच्या आयुष्यात अनंत उजेड देणारी या पारिजातकांसारख्या माणसांच्या कथा आहे. आणि म्हणूनच मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दैनंदिन कामकाज करताना भावलेल्या या ललित कथा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या नाहीत, समाजात संवेदनशील सकारात्मक वृत्तीने काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींचे आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. या पुस्तकाचा प्रवासही तितका सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे. हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. मॅडम, गेल्या वर्षापासून तुम्ही लिहिते व्हा असे सांगणारे, आग्रह करणारे माझे जवळचे स्नेही, मैत्रिणी अशा सगळ्यांचेच या ठिकाणी नामोल्लेख करणे मला वेळेच्या अभावी शक्य होणार नाही. पण त्यातही सतत या गोष्टींचा तगादा धरणारे हल्लाळे सर, विवेक चौताडेकर, शहाजी पवारे यांचा भुजबळ जे आहे, गोपाळ कुलकर्णी, नांदेडहून आलेले माझे मैत्रीण आहे अर्चना बजाज, संभाजीनगरहून आलेला माझा भाऊ आहे प्रकाश. अरे मी लिस्टच सांगू शकत नाही. समोर आपण बसलेले आहात, कुठेतरी कधीतरी हरिबर म्हटलं आहे, भाग्यपर, म्हणजे मी प्रत्येक चेहरा वाचू शकते इथे 3 वर्षातला. आणि प्रत्येकालाच वाटत होतं बोलताना की मॅडम तुम्ही लिहिते या. वैशाली देशमुख दुडिले, अकॅडमिक स्किल कोच, हिची वर्षापासून असणारी तळमळ आणि धडपड आणि तसंच जे लिखाण, जिच्या क्रिएटिव्हिटी इंडिकेशन आणि अथक धडपडीमुळे मला सहज साध्य केले अशा डॉक्टर वैशाली चिपळगावकर टेकाळे या सगळ्यांच्या मी ऋणात राहू इच्छिते. हे पुस्तक शब्दबद्ध करणं यांच्या सहाय्याशिवाय शक्यच नव्हतं. माझ्या दोन्ही मुली शिवानी, ईशानी, माझे पती गणेश, माझे सर्वात प्रामाणिक समीक्षक, तुम्ही ऐकलंच असेल. आज पहिल्यांदाच कौतुक केले नाही तर क्रिटिक याच्यामध्येच असतात. त्यांनी कधी उगाच कौतुक केलं नाही. प्रत्येक वेळी मला आणखी चांगली काम करण्याची प्रेरणा दिली. आकाश स्वातंत्र्य दिलं. आकाश स्वातंत्र्य मुद्दाम म्हणेन मी. स्वातंत्र्य सगळ्यांनाच असतं, पण आकाशासारखं स्वातंत्र्य मिळणं मी मला भाग्यवान समजते. क्वचितच नाही, गेल्या 30 वर्षाच्या माझ्या प्रशासकीय कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमाला यांची कुठेही हजेरी नव्हती, पण बहुतेक माझ्या लिखाणाची आवड लक्षात घेता ते आज इथे आवर्जून उपस्थित राहिले. त्यामुळे माझा हा आनंदाचा क्षण आहे. या पुस्तकाची अर्पण पत्रिका माझ्या आईवडिलांना आहे, ज्यांनी दिलेले संस्कार, मूल्य आणि माणुसकीची शिकवण, ज्यामुळे हा प्रवास शक्य झाला. पुस्तकाचे अनुभव समृद्ध करता आले. आणि सगळ्यात महत्वाचं, आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशमुख, अवघ्या महाराष्ट्राला हे सर्व नाव परिचित आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते, सनदी अधिकारी आहेत आणि त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देणे आणि लातूरचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय कुकडे काका यांनी दिलेले शुभेच्छा पत्र, या दोन्ही लेखनातून माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला ज्येष्ठांच्या अनुभवांचा, विचारांचा आणि आशीर्वादाचा स्पर्श लाभलेला आहे असे मी मानते. मी त्यांची मनपूर्वक ऋणी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, साहित्यिक, दिग्गज, अभ्यासू व्यक्तींसमोर माझा हा अत्यंत छोटासा प्रयत्न आहे की नम्र जाणीव मी करू इच्छिते. आजचा अनेकांनी या ठिकाणी माझ्याबद्दल बोलले. खरं तर मी फार लहान आहे. एवढ्या राज्यात एक जिल्हाधिकारी लातूरच्या ठिकाणी, आणि माझा हा प्रयत्न हा छोटासा आहे. यामध्ये या कार्यक्रमात कुठलीही आत्मप्रौढी नाही. हे पुस्तक निव्वळ साहित्यिक ललित लेखन स्वरूपाचे असून यामध्ये व्यक्त केलेले मत, भावना, विचार, दृष्टिकोन हे लेखिकेचे म्हणजेच माझे हे वैयक्तिक आहे. हे मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. यामध्ये राज्य शासन, केंद्र शासन याचे कोणतेही मत, विचार, टीका, टिप्पणी, भूमिका व्यक्त केलेली नाही. हा पुस्तक प्रकार साहित्यिक ललित लेखनाचा आहे. आणि समोर बसलेले बरेचसे माझे युवा पिढी आहे. तुम्हाला एक छोटासा संदेश. AI आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपली बौद्धिक प्रगती नक्कीच होणार आहे, परंतु प्रत्येक कागदाच्या मागचा मानवी चेहरा, त्या मागची संवेदना आणि आपल्या प्रत्येक कृतीत प्रकट होणारी माणुसकी ही जपणं तितकंच कमवणं त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अत्यंत कमी वेळात मनापासून जिव्हाळ्याने परिश्रम घेणारे डॉक्टर विवेक घोटाळे, अतुल पाटील, अश्विनी, मी तुमची मनपूर्वक आणि तुमची संपूर्ण टीम, इतक्या कमी वेळात, बहुधा लातूरकर असल्यामुळेच तुम्ही हा प्रयत्न सफल केला असावा असं मला वाटतं. आपण केवळ प्रकाशक नाही, आपण या प्रवासाचे सहप्रवासी आहात.
आपल्याला धन्यवाद देण्यापेक्षा मी आपल्या ऋणात राहू इच्छिते, कारण याही पुढे माझ्या मनात अजून चांगलं कार्य करण्याची इच्छा आहे. लाहोटी कुटुंबाचे खूप मोठे योगदान लातूर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आहे. आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्व लक्ष्मण रमण लाहोटी काका आणि माझी मैत्रीण संगीता लाहोटी, ज्यांनी हा कार्यक्रम स्वतःच्या घरचा कार्यक्रम आहे असं समजून मनापासून या ठिकाणी आयोजित केला. मनपूर्वक आभार. आणि सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, मित्रमैत्रिणी, पत्रकार, बंधू भगिनी, उद्योजक, शिक्षण तज्ञ, नांदेडहून आलेले डॉक्टर बजाज आणि इतर माझे अनेक स्नेही, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून, म्हणजे माझ्या लहानपणापासून माझ्या सावलीसारखा माझ्या सोबत असलेला माझा भाऊ प्रकाश, या ठिकाणी आपणही सगळेजण उपस्थित आहात, त्याबद्दल आपले आभार. हा कार्यक्रम ज्यांनी स्वतःचा आहे, कुठले पद आणि कुठल्याही या ठिकाणी हा निव्वळ एक पारिवारिक आणि खाजगी कार्यक्रम आहे. तृप्ती अंधारे, सौताडेकर, उमाटे, तानाजी माने, करमरकर, उद्धव हल्लाळेजी, अंजली टेंभुर्णीकर, कितीतरी नावं मी घेऊ शकते, पण आता सगळे बसलेले माझा परिवार, अशी असंख्य नावं ज्यांच्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी साकारला गेला. प्रत्येकाचा सहभाग आपल्या सगळ्यांचा अमूल्य आहे. आपल्या सगळ्यांपासून मी खूप शिकले, प्रगल्भ झाले. असंख्य हातांनी तुम्ही हा जसा कार्यक्रम घेतला आहे, तशी अनुभवाची शिदोरी सुद्धा माझ्या आयुष्यात माझ्यासोबत दिलेली आहे. मी सर्वांची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. प्रेम आणि अशीच आपुलकी आपले नाते कायम भविष्यातही राहतील हे मुद्दामून या ठिकाणी 3 वर्ष झाल्यामुळे अधोरेखित करते. आपण सगळे या प्रवासाचे खरे शिल्पकार आहात, भागीदार आहात आणि म्हणूनच हा अट्टाहास हे पुस्तक नांदेड आणि सगळ्यात जास्त लातूर मधल्या कथांवर असल्यामुळे हे पुस्तक याच ठिकाणी प्रकाशित व्हावं हा माझा अट्टाहास होता. कारण इथली माणसं, इथल्या भावना, इथले अनुभव हेच तर या पुस्तकांचं मूळ गमक आहे. ही सगळी माझी माणसं आहेत, माझी नाळ आहे. कारण लातूर ही केवळ माझी कर्मभूमी नाही, लातूरची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून मला आपण ओळख दिली. माझ्या माहेरासारखी माझी ओळख झाली आणि मी माहेरच आहे असं भविष्यातही मानेल. मुलीचं मनापासून कौतुक फक्त माहेरच करू शकतं. याच्यावर थोडा काळ झाला पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेल जाता जाता, जीवनाच्या फाईल्स बंद होतात कधीतरी, पण त्या फाईल्स मधील माणसं मनात कायम जिवंत राहतात. कथा कागदावर लिहिल्या जातात, पण त्या जगल्या जातात भावनांमध्ये. आणि म्हणूनच फाईलिंगच्या पलीकडे हे पुस्तक आपण नक्की घरी न्याल. हा प्रवास शब्दांचा नाही, तो माणुसकीचा आहे. फाईलिंगच्या पलीकडे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या मनात अभिवाचन ऐकल्यानंतर एखादा क्षण जरी या कथांचा स्पर्श करून गेला असेल तरी मला वाटेल माझं लेखन सार्थकी झालं. आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी माझ्या या छोट्याशा प्रयत्नाबद्दल आपले अभिप्राय मात्र नक्की जरूर कळवावे, जे माझ्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी बळ ठरेल. धन्यवाद. मॅडम बोलल्या, त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. इतकं सुंदर मनोगत व्यक्त केलं. मला वाटलं पुस्तकात छापील जी प्रस्तावना आहे तीच प्रस्तावना बऱ्याचदा लेखक स्वतः वाचून दाखवतात स्वतःचं मनोगत म्हणून, पण त्यांनी वेगळं स्वतंत्र लिहिलं. इतकं सुंदर मनोगत व्यक्त केलं, इतकं चांगलं पुस्तक लिहिलं. शेवटी एक वैधानिक इशारा देऊन ठेवला. काहीच गरज नव्हती त्या वैधानिक इशाऱ्याची, की या पुस्तकामध्ये जे जे व्यक्त झालेलं आहे ते सगळं माझं वैयक्तिक आहे, यात प्रशासनाचा शासनाचा काहीही संबंध नाही. हा वैधानिक इशारा असतो, पुढे चालून आपल्यावर कुठलीही कोर्ट केस होऊ नये म्हणून. जर काही वाद निर्माण झाला तर हा वैधानिक इशारा छापील रूपात तुम्ही देऊन ठेवला नाही, हे बरं झालं. दिलाय का? मला पाठवलेलं स्क्रिप्ट जरा आधीच होतं, त्याच्यामुळे त्यात तो नव्हता. मॅडम, हे उलट होऊ दे. अशा संवेदना, अशा भावना शासनाच्या होऊ दे, प्रशासनाच्या होऊ दे, प्रशासकाच्या होऊ दे. तुम्ही जरी तुमच्या बाजूने वैधानिक इशारा दिला तरी आमचा इशारा हा आहे की असा संवेदनशील अधिकारी आणि असं संवेदनशील प्रशासन होऊ दे. त्यांना ते भिडू दे, त्यांना ते लागू दे
आणि ते सगळ्यांपर्यंत जाऊ दे असं मला वाटतं. त्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कारण विवेचन करताना 2 वेळा त्या कवितेचा संदर्भ आला. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.